Hello student, welcome in biology video tutorial. Today we are going to learn the topic that is reproduction in lower and higher plant. आज आपण जो 12वी मधला पहिला टॉपिक आहे त्याबद्दल शिकणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. या टॉपिकमध्ये हे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत. त्यापैकी सेक्शुअल रिप्रोडक्शन हा जो पॉईंट आहे या पॉईंटमधला द मेल फ्लोरल वोरल इन प्लांट हा पॉईंट या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देअर आर सम इव्हेंट बाय विच द सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स. या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काही इव्हेंट असे आहेत की ज्यामार्फत सेक्शुअल रिप्रोडक्शन हे घडून येतं. त्यापैकी पहिला आहे फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट दॅट इज बाय द मिओसिस. मेल किंवा फिमेल गॅमेट हे तयार होणे ही क्रिया सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होत असते. मेल गॅमेटला मायक्रोस्पोर असं म्हटलं जातं आणि फिमेल गॅमेटला मेगॅस्पोर असं म्हटलं जातं. नेक्स्ट इव्हेंट आहे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट दॅट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. पुढचा जो इव्हेंट आहे त्याला म्हटलं जातं मेल आणि फिमेल यांचं फ्युजन, त्यालाच फर्टिलायझेशन असं म्हणायचं. आणि तिसरा इव्हेंट आहे फॉर्मेशन ऑफ झायगोट. जे काही गॅमेट एकत्रित आलेले आहेत त्यांचं फ्युजन झालेलं आहे. दोन हॅप्लॉइड गॅमेट्स असतात, हे एकत्रित आल्यानंतर एक डिप्लॉइड सेल तयार होतो आणि जो काही पहिला नवीन इंडिव्हिज्युअलचा डिप्लॉइड सेल तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणायचं, झायगोट. इट इज कॉल्ड एज झायगोट. नेक्स्ट आहे चौथा इव्हेंट, तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. तो जो झायगोट आहे त्याच्यानंतर त्या एका सेलपासून त्यांच्या सेल डिव्हिजन होणार आहेत, सेल डिफरन्सिएशन होणार आहेत, काही सेल वेगवेगळे फंक्शन करायला लागतील आणि त्याच्यामधून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. दीज आर ग्रुप्ड इन प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. हे सगळे जे आहेत हे 3 भागात विभागलेले आहेत सगळे इव्हेंट. पहिला आहे प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनच्या आधीचा. दुसरा आहे फर्टिलायझेशन, ॲक्च्युअल फर्टिलायझेशन कसं घडतं. आणि तिसरा आहे पोस्ट फर्टिलायझेशन. ह्या सगळ्या इव्हेंटमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट हा संपूर्ण टॉपिक जो आहे ह्या इव्हेंटमध्येच आपल्याला कव्हर करायचा आहे. डिप्लॉइड स्पोरोफिल इज द प्रॉमिनंट प्लांट बॉडी इन ऑल एन्जिओस्पर्म. एन्जिओस्पर्म हा असा डिव्हिजन आहे प्लांट किंगडममधला की ज्यामध्ये डिप्लॉइड स्पोरोफाईट हा जो आहे एंटायर प्लांट हा डॉमिनंट असतो. हा डिप्लॉइड आहे आणि हा स्पोरोफाईट आहे आणि हा 2N म्हणजे डिप्लॉइड. ठीक आहे. आणि यावरती तयार होणारे जे काही गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट असेल किंवा फिमेल गॅमेट आहेत, दीज आर डिपेंडंट ऑन दी स्पोरोफायटिक नेचर. स्पोरोफाईटवरती हे गॅमेट सगळे डिपेंडंट आहेत. सो फर्स्ट पहिलं जे आहे वाक्य ते काय, स्पोरोफायटिक हा जो प्लांट आहे याच्यावरती हे गॅमेट डिपेंडंट आहेत, हा डॉमिनंट असतो. पुढे काय, where meiosis takes place to produce haploid spore that forms the gametophyte. आणि यांच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मिओसिस घडतं, फक्त गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेलाच मिओसिस घडतं, बाकी इतर जी काही या प्लांटची ग्रोथ होते ही मायटॉटिक डिव्हिजनने होत असते. मग मिओसिस जिथे घडतं त्या मिओसिसपासून गॅमेट तयार होतात आणि त्यांना गॅमेटोफाईट असं म्हटलं जातं. गॅमेटोफाईट आर considerably reduced and develop within the flower. They produce the gamete. गॅमेटोफाईट हे फ्लावरमध्ये डेव्हलप होतात आणि ते गॅमेट्स तयार करतात. आता या व्हिडिओ लेक्चरमधला मुख्य भाग इथे आपण सुरुवात करूया. द मेल रिप्रोडक्टिव्ह वोरल. प्लांटमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे तो फ्लावर म्हणून आपण ओळखतो. या फ्लावरमध्ये 4 फ्लोरल वोरल्स असतात. आउटर मोस्ट वोरल इज कॅलेक्स, देन करोला. दीज बोथ फ्लोरल वोरल्स आर ॲक्सेसरी. म्हणजे बाहेरील फ्लोरल वोरल जो आहे तो कॅलेक्स आहे, त्याच्यानंतर करोला येतो म्हणजे ते पेटल्स असतात ते, आणि हे दोन्ही फ्लोरल वोरल ॲक्सेसरी फ्लोरल वोरल आहेत. यानंतर जो फ्लोरल वोरल येतो तो आहे अँड्रोशियम, आणि हा जो अँड्रोशियम आहे त्याला मेल फ्लोरल वोरल असं म्हटलं जातं. आणि इनरमोस्ट असतो तो गायनोशियम. हे आपण आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेले आहोत. आज आपण मेल रिप्रोडक्टिव्ह वोरल याबद्दल इन डिटेल थोडं बघणार आहोत.
द मेल रिप्रोडक्टिव्ह वोरल ऑफ फ्लावर इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम. हा जो रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल वोरल आहे त्याला आपण जनरली अँड्रोशियम असं म्हणतो. इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ द अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज स्टॅमिन. आणि हा जो अँड्रोशियम आहे हा कोणापासून बनलेला असतो तर अनेक स्टॅमेन्स आहेत, या स्टॅमेनपासून हा अँड्रोशियम बनलेला आहे. आणि हे जे स्टमेन्स आहेत या स्टमेन्सचे काही पार्ट्स आहेत. स्टमेन कन्सिस्ट ऑफ फिलॅमेंट अँड दॅट इज कनेक्टिव्ह अँड अँथर. फिलॅमेंट असतो, त्यानंतर कनेक्टिव्ह असतो आणि त्याच्यावरती अँथर असतो. आता या डायग्रॅममध्ये सुद्धा आपण बघू शकतो हा फिलॅमेंट आहे, हा जिथे कनेक्ट झाला आहे त्याला कनेक्टिव्ह, आणि वरती हे जे येलो आहे तो अँथर आहे. आणि या अँथरवरती जे एकदम स्मॉल आपल्याला जे काही दिसतात ते पोलन ग्रेन्स आहेत. हे जे अँथर आहेत ह्या अँथरवरती आपण हे जे राऊंड स्ट्रक्चरमध्ये ग्रॅन्युलर दाणेदार जे काही दिसतं या अँथरवरती हे सगळे काय आहेत, पोलन ग्रेन्स आहेत. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. स्ट्रक्चर ऑफ अँथर. तर ह्या अँथरचं स्ट्रक्चर आपण डिटेलमध्ये बघूया. या डायग्रॅममध्ये आपल्याला काही अँथर्स दिसत आहेत. These are the anthers. This is filament, this is connective, and this structure is anther. Actually this is bilobed. ह्यामध्ये आपण दोन लोब्स बघू शकतो. हा एक लोब आहे आणि त्याच्या मागे एक दुसरा लोब आहे. इथे सुद्धा अपोजिट हा एक आहे आणि त्याच्या बाजू. अशा प्रकारे हे बायलोब्ड स्ट्रक्चर असतात अँथरचे. तर याचं स्ट्रक्चर आपण थोडक्यात स्टडी करूया. अँथर इज जनरली डायथिकस हॅव्हिंग 2 lobes. हे जनरली 2 लोब्स असणारे अँथर्स असतात. इच मोनोथिकस अँथर कंटेन 2 पोलन सॅक. प्रत्येक अँथरमध्ये मोनोथिकस अँथरमध्ये म्हणजे एक जो लोब आहे त्यामध्ये पोलन सॅक जे असतात हे 2-2 असतात. इथे आपण बघू शकतो या बाजूचा एक लोब आहे त्यामध्ये 2 पोलन सॅक आहेत आणि हे 2 पोलन सॅक काही मॅच्युरिटी प्राप्त झाली त्यांना की नंतर हे एकत्रित येतात. मग हे ईच लोब्स हॅव्हिंग 2 पोलन सॅक. प्रत्येक लोबमध्ये 2 पोलन सॅक असतात. इन डायथिकस अँथर 4 पोलन सॅक आर प्रेझेंट. आणि डायथिकस जर असेल म्हणजे 2 लोब्स जर दोन्ही बाजूला असतील तर त्या दोघांची बेरीज मिळून किती होते, 4 पोलन सॅक होतात. आता हा इथे सेक्शन काढून दाखवलेला आहे. हा जो अँथर आहे हा डायथिकस अँथर आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायथिकस अँथर. म्हणजे 2 लोब्स आहेत. यामध्ये एका लोबमध्ये 2 स्पोरॅन्जियम आणि दुसऱ्या लोबमध्ये 2 स्पोरॅन्जियम असे 4 पोलन सॅक या एकूण पोलन थिकस म्हणजे ह्या लोब्समध्ये किंवा अँथरमध्ये 4 पोलन सॅक प्रेझेंट असतात. देअरफॉर इट इज टेट्रास्पोरॅन्जिएट. टेट्रा मीन्स 4, टेट्रा म्हणजे 4 आणि 4 स्पोरॅन्जियम असतात म्हणून टेट्रास्पोरॅन्जिएट असं याला म्हटलं जातं. द हेट्रोजेनेसिटी दॅट इज डिफरन्सिएशन अराइज फ्रॉम द हायपोडर्मल सेल विच गिव्स द ट्रान्सफॉर्मेशन इनटू द आर्चिओस्पोरियल सेल. यामध्ये हेट्रोजेनेसिटी जी आहे ही आर्चिओस्पोरियल सेल यामुळे इथे प्राप्त होते. यांचं जे डिफरन्सिएशन आहे आतमध्ये होणारं जे डिफरन्सिएशन आहे, सेल डिफरन्सिएशन, वेगवेगळ्या टाईपचे सेल्स इथे तयार झालेले आहेत ते यामध्ये दिसून येतात. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला हे कळेल. आता हा जो अँथर आहे त्याचा जो आपण सेक्शन घेतो त्याला TS म्हणतो. हा TS स्लाईडच्या खाली या पद्धतीने आपल्याला दिसेल आणि हे जे लेयर्स आहेत इथे डायग्रॅमॅटिकली थोडे कलरफुल करून दाखवलेले आहेत आणि हे लेयर्स आपण स्टडी करू शकतो. TS ऑफ अँथर. द आर्चिस्पोरियल सेल डिवाइड्स. हे जे आर्चिस्पोरियल सेल आहेत हे डिवाइड्स होतात इनटू द इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी परायटल सेल. यामध्ये आतमध्ये जे सेल आहेत हे स्पोरोजिनस सेल म्हणून तयार होतात आणि बाहेरचे जे आहेत हे आउटर परायटल सेल्स म्हणून तयार होतात. पेरिफेरल रिजनमध्ये असणारे सेल्स त्याला परायटल सेल्स असं म्हणायचं. स्पोरोजिनस सेल फॉर्म द स्पोरोजिनस टिश्यू अँड डेव्हलप ऑफ मायक्रोस्पोर टेट्राइड. ह्या स्पोरोजिनस सेलमध्ये मायक्रोस्पोर टेट्राइड तयार होतात. हे टेट्राइड कसे आहेत ते पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसेल. म्हणजेच काय तर एक जो सेल आहे
मायक्रोस्पोर मदर सेल आहे, यामध्ये जर मिओसिस घडलं तर हा मिओसिस घडून इथे हे 3 सेल झाले आणि पाठीमागे एक चौथा, असे 4 सेल एका सेलपासून तयार होतात. मिओसिसचं प्रोडक्शन हे आपल्याला माहिती आहे, एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होत असतात. गेल्या वर्षी आपण सेल डिव्हिजनमध्ये हे शिकलेले आहोत. द परायटल सेल अंडरगोज, आता हे झालं स्पोरॅन्जियल सेलच्या बाबतीत. परायटल सेलचं काय होतं, इट अंडरगोज डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल, आणि यांच्यापासून काय तयार होते, अँथर वॉल तयार होते. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेअर, की ज्यामध्ये 4 लेयर्स असतात. मॅच्युअर अँथरचे 4 लेयर्स असतात. पुढे आपण बघूया 4 लेयर्स कोणते कोणते आहेत ते. हे लेयर्स इथे दिलेले आहेत. द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ 4 लेयर. फर्स्ट इज इपिडर्मिज, पहिला जो आहे तो इपिडर्मिज, म्हणजेच एकदम आउटरमोस्ट लेअर जो आहे त्याला म्हणायचं इपिडर्मिज. नेक्स्ट एंडोथेसियम, त्यानंतर जो लेअर आहे त्याला एंडोथेसियम असं म्हटलं जातं. इपिडर्मिजच्या जस्ट बिलो, खालच्या बाजूला एक लेअर असतो, हा एंडोडर्मिजचा असतो. हा 2 स्पोरॅन्जियमला एकत्रित मिळून हा ॲक्वायर केलेला असतो. एंडोथेशियमचं एक फंक्शन असं आहे की ज्या वेळेला व्हेनेवर द अँथर गेट मॅच्युअर फुल्ली, when the pollen grains are produced with a high capacity, after that this endothecium get डिहायन्स, हा ह्या अँथरला डिहायस होण्यासाठी मदत करतो, फुटण्यासाठी मदत करतो, आणि हे जे स्पोरॅन्जियम आहे ते स्पोरॅन्जियममधून पोलन ग्रेन बाहेर येतात. तर हे फंक्शन आहे एंडोथेशियमचं. नेक्स्ट लेअर इज मिडल लेअर. इट इज द इनर टू एंडोथेशियम. एंडोथेशियमच्या आतमध्ये जी नुसती स्टॉक म्हणून जी लेअर असते त्याला मिडल लेअर असं म्हटलं जातं. विदिन द वॉल ऑफ सेल, हे वॉलच्या आतमधल्या बाजूला असतात. विच मे डिजनरेट अँड इन मॅच्युअर अँथर. मॅच्युअर अँथर जेव्हा होतो तेव्हा ही जी लेअर आहे ही नंतर डिजनरेट होऊन जाते. ठीक आहे. शेवटी एक महत्त्वाचा एक पोलन वॉलचा स्ट्रक्चर आहे, तो म्हणजे काय, टॅपेटम. इट इज इनरमोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ अँथर. हा एकदम आतमधला असलेला न्यूट्रिटिव्ह लेअर आहे अँथरचा. इट इमिजिएटली एनक्लोजेस द स्पोरोजिनस टिश्यू दॅट इज मायक्रोस्पोर मदर सेल. हा जो लेअर आहे आतमधला टॅपेटमचा, हा टॅपेटमचा लेअर सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण की हा हायली न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतो. हा आतमध्ये असणारे जे स्पोरोजिनस सेल्स आहेत, स्पोर मदर सेल्स आहेत, यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करत असतो. त्याचबरोबर यांना प्रोटेक्शन देण्याचं सुद्धा काम आहे. म्हणून याला सगळ्यात महत्त्वाचा लेअर म्हणून मानलं जातं टॅपेटम. सो अप टू हिअर दिस इज द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथरचा TS जर घेतला तर त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतं ते इथपर्यंत आपल्याला दिलेलं आहे. Up to here we have studied the male floral whorl. In the male floral whorl there are anther and filament. These are the component of that single stamen. And after that we have studied the anther. In anther we have also studied the TS of anther, in which the sporangiums are present. In next video we will learn about how the pollen grains are formed and how the male gametes are formed. In the next video we will meet again. Thank you.